We are discussing features of utility. In the last lecture, yesterday, we have studied 5 features of utility. First was relative concept. Utility is a relative concept. It differs from place to place and time to time. Second feature of utility was it is a subjective concept. That means it differs from person to person. The third feature of utility was it is ethically neutral concept. That means utility doesn't know what is good or what is bad. It doesn't matter is it good or is it bad, but it has the utility. That product or that things has the utility if it is useful for a particular object. That object may be good or that objective might be bad, but if certain thing is giving any utility from it, that means it has a utility. Fourth was utility differs from usefulness. We have discussed utility is differ from usefulness. Utility is a different concept and usefulness is a different concept. Right. Into that we have discussed the example that liquor. Liquor has the utility, but it has no any usefulness. दारूचं एक्झाम्पल पाहिलं आपण. दारू ही ऍडिक्ट साठी म्हणजे दारुड्यासाठी त्याची युटिलिटी आहे, पिल्यानंतर त्याला उपयोगिता मिळते, युटिलिटी मिळते, परंतु त्याचा युजफुलनेस मात्र झिरो आहे. त्याचा काय उपयोग असतो का दारूचा? तर नाही. आणि पाचवं फीचर जे पाहिलं आपण युटिलिटीचं दॅट वॉज युटिलिटी डिफर्स फ्रॉम प्लीजर. युटिलिटी वेगळी आहे आणि प्लीजर वेगळा आहे. एखाद्या प्रोडक्ट मधून आपल्याला युटिलिटी मिळेल, मात्र त्याच्या कंझम्पशन पासून त्याच्या यूज पासून आपल्याला प्लेजर मिळेलच असं नाही. फॉर एक्झाम्पल इंजेक्शनचं आपण पाहिलं आपण, राईट. इंजेक्शन घेतलं म्हणजे आपल्याला युटिलिटी मिळते, आपला आजार बरा होतो, आपल्याला बरं वाटतं, मात्र इंजेक्शन घेतल्यामुळे आपल्याला प्लेजर होतो का, आनंद होतो का? तर नाही होत. म्हणजे युटिलिटी डिफर फ्रॉम नेचर, राईट. सो सिक्स्थ ऑब्जेक्टिव्ह ऑफ युटिलिटी इज युटिलिटी डिफर्स फ्रॉम सॅटिस्फॅक्शन. सॅटिस्फॅक्शन ही कॉन्सेप्ट वेगळी आहे, जसं प्लीजर आणि युटिलिटी वेगळ्या कॉन्सेप्ट आहेत. युजफुलनेस आणि युटिलिटी ह्या कॉन्सेप्ट दोन वेगळ्या वेगळ्या आहेत. तसंच युटिलिटी आणि सॅटिस्फॅक्शन ह्या पण दोन्ही काय आहेत, वेगवेगळ्या कॉन्सेप्ट आहेत, राईट. युटिलिटी इज अ कॉज ऑफ कन्झम्पशन, सॅटिस्फॅक्शन इज द एंड रिझल्ट ऑफ कन्झम्पशन. युटिलिटी म्हणजे कॉज ऑफ कन्झम्पशन. आपण एखादी वस्तू ग्रहण करतो किंवा त्याचा यूज करतो, त्याचा वापर करतो, म्हणजे त्याच्यापासून आपल्याला काहीतरी युटिलिटी मिळते. मात्र सॅटिस्फॅक्शन म्हणजे हा त्याचा एंड रिझल्ट असतो. फॉर एक्झाम्पल एखाद्या व्यक्तीला प्रचंड भूक लागलेली आहे, बरोबर, आणि त्याला एक इडली खायला दिली, राईट. तर त्या इडलीपासून त्याला युटिलिटी मिळाली का? तर निश्चितच मिळालेली आहे. त्याची जे भूक आहे त्याला काहीतरी खाद्य मिळालं, त्याचा युटिलिटी मिळाली. मात्र त्याच्यामध्ये त्याचं सॅटिस्फॅक्शन होईल का, समाधान होईल का एका इडलीमध्ये? नाही. नाही. म्हणजे एक इडलीमध्ये त्याला युटिलिटी मिळाली, त्याचा बेनिफिट झाला, त्याने त्याचं कन्झम्पशन केलं, त्याला बेनिफिट झाला, युटिलिटी मिळाली, पण त्याचं सॅटिस्फॅक्शन नाहीये झालं, त्याचं समाधान नाही झालं. का? कारण की त्याला प्रचंड भूक लागली. त्याची सॅटिस्फॅक्शन कधी होईल? ज्यावेळी त्याचं पूर्ण पोट भरेल त्यावेळी त्याचं सॅटिस्फॅक्शन होईल, राईट. सो सॅटिस्फॅक्शन इज द एंड रिझल्ट. सॅटिस्फॅक्शन, समाधान हा सगळ्यात शेवटचा रिझल्ट आहे आणि युटिलिटी हा त्याचा स्टार्टिंग पॉइंट आहे. आलं का लक्षात? सो दे आर इंटररिलेटेड बट स्टील डिफरंट कॉन्सेप्ट. त्या एकमेकांशी इंटररिलेटेड आहे, दोन्ही एकमेकांशी संबंधित आहेत, पण त्या वेगवेगळ्या कन्सेप्ट आहे. एखाद्या प्रोडक्ट मधनं युटिलिटी मिळेलच, पण त्याच्यातनं समाधान होईल असं नाही. समाधान म्हणजे सॅटिस्फॅक्शन हा एंड रिझल्ट आहे आणि युटिलिटी
ही वेगळी कन्सेप्ट, ही स्टार्टिंग पासूनच असते. फॉर एक्झाम्पल इथं काय दिले पहा, ह्यांनी थ्रस्टी पर्सनचं एक्झाम्पल दिलेलं आहे, तहानलेल्या व्यक्तीचं. मग भुकेलेल्याचं दिलं, यांनी तहानलेल्याचं दिले पहा. For example, a thirsty person drinks a glass of water since water has the capacity to satisfy thirst. बरोबर आहे. एका तहानलेल्या व्यक्तीला एक ग्लासभर पाणी मिळालं, बरोबर, आणि त्या पाण्यामध्ये त्याची थ्रस्ट म्हणजे तहान भागवण्याची क्षमता असते, बरोबर. युटिलिटी ऑफ वॉटर इज कॉज ऑफ कन्झम्पशन. युटिलिटी ऑफ वॉटर इज द कॉज ऑफ कन्झम्पशन. आपण पाणी पिण्याचं रिझन काय आहे, कॉज काय आहे, तर त्या पाण्यापासून काय भेटते, युटिलिटी मिळते. अँड द सॅटिस्फॅक्शन डिराइव्ड इज द एंड रिझल्ट ऑफ द कन्झम्पशन. आणि सॅटिस्फॅक्शन हे काय असतं, तर त्या कन्झम्पशनचा एंड रिझल्ट असतो, शेवटचा रिझल्ट असतो, राईट. युटिलिटी इज द कॉज ऑफ कन्झम्पशन अँड सॅटिस्फॅक्शन इज द एंड रिझल्ट ऑफ कन्झम्पशन. जर डिफरन्स एका सिंगल लाईन मध्ये सांगायचं म्हटलं तर युटिलिटी इज द कॉज ऑफ कन्झम्पशन. एखादी वस्तूचा आपण कन्झम्पशन करतो, वापर करतो, तर त्याचं कारण आहे त्या प्रोडक्ट मध्ये युटिलिटी आहे म्हणून. आणि त्या प्रोडक्टचं कन्झम्पशन केल्याच्या नंतर ना आपल्याला जे अनुभव मिळतो त्याला आपण काय म्हणतो, त्याचा जो एंड रिझल्ट असतो, त्या एंड रिझल्टला काय म्हणतो आपण, सॅटिस्फॅक्शन म्हणतो, समाधान म्हणतो. कळलं इथपर्यंत? So utility and satisfaction are both different terms. 7th, measurement of utility is hypothetical. कालच मी हे एक्झाम्पल काही प्रमाणामध्ये एक्सप्लेन केलेलं आहे की युटिलिटीला आपण एक्झॅक्ट मोजू शकत नाहीये, त्याचं मोजमाप करण्यासाठी कोणतंही युनिट अवेलेबल नाहीये. ते एक अझम्पशन बेसिसवरती त्याचं आपण मोजमाप मेजरमेंट करत असतो, बरोबर आहे. फॉर एक्झाम्पल मँगोज खाल्ले आपण, 4 मँगोज खाल्लो, तर पहिल्या मँगो मधून किती युटिलिटी मिळाली, दुसऱ्या मँगो मधून किती युटिलिटी मिळाली, तिसऱ्या मँगो मधून किती युटिलिटी मिळाली, फोर्थ मँगो मधून किती युटिलिटी मिळाली, हे आपण कॅल्क्युलेट करू शकतो का आकडेवारीमध्ये? श्रेयस, आपण जेवण केलं, तुम्हाला एवढी युटिलिटी मिळाली असं आपण कॅल्क्युलेशन करू शकतो का? तर नाही. युटिलिटीच्या मेजरमेंटसाठी कोणतंही युनिट अवेलेबल नाहीये. म्हणजे मेजरमेंट ऑफ युटिलिटी इज अ हायपोथेटिकल. त्याचं मेजरमेंट करणं हे एक हायपोथेटिकल आहे. पहा, युटिलिटी इज अन ऍबस्ट्रॅक्ट कॉन्सेप्ट. युटिलिटी एक ऍबस्ट्रॅक्ट कॉन्सेप्ट आहे. कार्डिनल ऑर न्यूमेरिकल मेजर ऑफ युटिलिटी इज नॉट पॉसिबल. जर युटिलिटीचं आपण कार्डिनल किंवा न्यूमेरिकल मेजरमेंट करायचं म्हटलं तर युटिलिटीचं कार्डिनल किंवा न्यूमेरिकल मेजरमेंट करणं पॉसिबल नाही. फॉर एक्झाम्पल, thirsty person after drinking water may derive higher or lower level of utility. एखाद्या थर्स्टी तहानलेल्या व्यक्तीला पाणी दिलं तर त्याच्यापासून त्याला युटिलिटी मिळणार आहे, जास्त मिळेल किंवा कमी मिळेल. Thus, utility can only be experienced and found either positive, zero or negative. युटिलिटी जी आहे ती आपण फक्त फील करू शकतो, बरोबर. काय, एकतर पॉझिटिव्ह असेल युटिलिटी मिळाली म्हणजे पॉझिटिव्ह यस, आयदर त्याचा काहीच बेनिफिट नाही आला तर झिरो युटिलिटी म्हणणार आपण. आणि जर त्याचा काहीच उपयोग नसेल, आपल्याला त्याच्यापासून काही अपाय होत असेल तर आपण काय म्हणणार, निगेटिव्ह. म्हणजे युटिलिटी ही कशी असेल, एकतर बेनिफिट झाला तर पॉझिटिव्ह, नाही बेनिफिट झाला तर झिरो किंवा नेगेटिव्ह. जर अपाय झाला तर निगेटिव्ह. म्हणजे जी युटिलिटी आहे दॅट मे बी पॉझिटिव्ह, नेगेटिव्ह ऑर झिरो. त्याचं काउंट करू शकत नाही की 5 पॉझिटिव्ह, 2 निगेटिव्ह, 10 पॉझिटिव्ह, 7 निगेटिव्ह असं काउंट आपण करू शकत नाही. बिकॉज फॉर द मेजरमेंट ऑफ युटिलिटी देअर इज नो एनी युनिट, बिकॉज युटिलिटी इज अ हायपोथेटिकल. युटिलिटी ही कशी आहे, हायपोथेटिकल आहे. त्याची आपण कार्डिनल किंवा न्यूमेरिकल मध्ये मेजरमेंट करणं पॉसिबल नाही. निगेटिव्ह युटिलिटी इज कॉल्ड ॲज डिसयुटिलिटी. जी निगेटिव्ह युटिलिटी असते त्याला आपण डिसयुटिलिटी असं सुद्धा म्हणू शकतो. युटिलिटीचा विरुद्धार्थी शब्द ज्याला म्हटला तर डिसयुटिलिटी म्हणजे उपयोगिता आणि अयुपयोगिता. निगेटिव्ह युटिलिटी इज कॉल्ड ॲज डिसयुटिलिटी. निगेटिव्ह युटिलिटीलाच डिसयुटिलिटी असं सुद्धा म्हटलं जात. कळलं का? मग
युटिलिटीचं मेजरमेंट पॉसिबल नाही, ते पॉझिटिव्ह, निगेटिव्ह किंवा झिरो या पद्धतीनेच काउंट करता येऊ शकते. युटिलिटी इज मल्टीपर्पज. युटिलिटी ही कशी आहे? मल्टीपर्पज आहे. पहा, म्हणजे एका याच्यापासनं अनेक लोकांचं सुद्धा काय होऊ शकतं, त्याच्यामध्ये समाधान होऊ शकतं. पहा, अ कमॉडिटी कॅन सॅटिस्फाय द वॉन्ट ऑफ मोर दॅन वन पर्सन. एखादी वस्तू काय करू शकते, एका व्यक्तीपेक्षा जास्त व्यक्तींचं समाधान करू शकते. फॉर एक्झाम्पल जर सांगायचं म्हटलं तर आपण बसचं उदाहरण घेऊ शकतो. आता इथं कोणतं दिलं आपण रीड करूया. एका बसमध्ये 50% बसले, म्हणजे त्या बसची युटिलिटी आहे 50%ला, बरोबर आहे. म्हणजे त्या बस मधनं काय आलेलं आहे, 50%ला युटिलिटी मिळालेली आहे. म्हणजे युटिलिटी इज अ मल्टीपर्पज. कमॉडिटी कॅन सॅटिस्फाईड द वॉन्ट ऑफ मोर दॅन वन पीपल. एकापेक्षा जास्त लोकांची ती गरज भागवू शकते. इट कॅन ऑल्सो बी पुट टू सेव्हरल युजेस. आणि त्याच याचा सेव्हरल यूज साठी सुद्धा वापर केला जाऊ शकतो. म्हणजे बस आहे, आपल्याला कात्रज टू स्वारगेट जायचे, त्यासाठी सुद्धा बस वापरू शकतोय. तीच बस आपण स्वारगेट वरतून कात्रजला येण्यासाठी सुद्धा वापरू शकतोय. तीच बस आपण बुक केली एखाद्या ट्रिपसाठी, तर ट्रिपसाठी सुद्धा त्या बसचा आपल्याला युटिलिटी मिळू शकते. राईट. म्हणजे जी युटिलिटी आहे त्या युटिलिटीचा मल्टिपल रिझन साठी युटिलिटी होऊ शकते आणि मल्टिपल पीपलला सुद्धा युटिलिटीचा बेनिफिट मिळू शकतो. सो युटिलिटी इज अ मल्टीपर्पज. युटिलिटी ही कशी आहे? मल्टीपर्पज आहे. मोर दॅन वन पीपलला बेनिफिट होऊ शकतो. आणि इट कॅन ऑल्सो बी पुट टू सेव्हरल युजेस. वेगळ्या यूज साठी आपण त्या प्रोडक्टला, त्या थिंगला यूज करू शकतो. फॉर एक्झाम्पल इथे काय दिलंय पहा, इलेक्ट्रिसिटी कॅन बी यूज टू सर्व मेनी पर्पजेस फॉर मेनी पीपल ऍट सेम पॉइंट ऑफ टाइम. जी इलेक्ट्रिसिटी आहे त्याचा वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या कारणासाठी उपयोग होऊ शकतो. फॉर एक्झाम्पल इलेक्ट्रिसिटीच्या सहाय्याने आपण लाईट्स करून प्रकाशाचा बेनिफिट मिळू शकतो. त्याच इलेक्ट्रिसिटीच्या सहाय्यानं आपण आयर्न जे आहे, इस्त्रीनं आपल्या कपड्यांना इस्त्री करू शकतो, तोच बेनिफिट आहे, बरोबर आहे. त्याच इलेक्ट्रिसिटीच्या सहाय्याने आपण मशिनरीज रन करू शकतो. त्याच इलेक्ट्रिसिटीच्या सहाय्याने आपल्याला गरम होत असेल तर त्याची हवा घेऊ शकतो. राईट. त्याच इलेक्ट्रिसिटीच्या सहाय्यानं किचन मधल्या वुमन्स त्यांना जर वाटण वाटायचं असेल, मसाला किंवा कोणत्या गोष्टी छोट्या करायच्या असतील तर त्या मिक्सरचा यूज करून काही गोष्टी बारीक करू शकतात, बरोबर आहे. म्हणजे युटिलिटी ही एक थिंग आहे आणि त्या आपण वेगवेगळ्या व्यक्ती त्याला वेगवेगळ्या रिझन साठी यूज करू शकतात. ज्याला गरम होतोय तो फॅन वापरेल, ज्याला कपड्यांना इस्त्री करायची तो इस्त्री करेल, एखादा अंधारात असेल तर लाईट लावून प्रकाश घेईल, लेडीज त्या किचन मध्ये त्यांच्या ह्याच्यासाठी वापरतील, कोणाला कोल्ड ड्रिंक्स प्यायचं असेल तर फ्रीज मध्ये वस्तू ठेवून कोल्ड करून मग ते कोल्ड ड्रिंक्स पिऊ शकतं, बरोबर का नाही. ह्या सगळ्या इलेक्ट्रिसिटीचा यूज होतो मल्टीपर्पजेस साठी. कळलं का? सो इलेक्ट्रिसिटी किंवा युटिलिटी इज अ मल्टीपर्पज. आपण त्याला वेगवेगळ्या पर्पज साठी यूज करू शकतो. 9th पॉइंट, युटिलिटी डिपेंड्स ऑन द इंटेन्सिटी ऑफ वॉन्ट. युटिलिटी ही आपल्या गरजेच्या इंटेन्सिटीवरती डिपेंड आहे. आपल्याला गरज किती आहे त्याच्यावरती डिपेंड. आपल्याला एखाद्या वस्तूची गरज नसेल तर त्याच्यामध्ये युटिलिटी नाहीयेच. म्हणजे फॉर एक्झाम्पल मला मी भरपूर पोटभर जेवण केलेलं आहे, एवढं की आता माझ्या पोटामध्ये जागा शिल्लक नाही, सगळे आवडीचे पदार्थ समोर खाल्ले जातात जस्ट, बरोबर. आणि मला एखादा वेगळा पदार्थ माझ्यासमोर खाण्यासाठी दिला तर त्या क्षणी आहे का मला त्याची गरज त्या जेवणाची? नाही. म्हणजे युटिलिटी डिपेंड्स ऑफ इंटेन्सिटी ऑफ वॉन्ट. तुमची जी वॉन्ट आहे त्याची इंटेन्सिटी किती आहे त्याच्यावरती त्याची युटिलिटी डिपेंड असणार. समजा मला थोडीशी भूक आहे तर त्याच्यामध्ये कमी युटिलिटी असणार आहे. आणि मला प्रचंड भूक असेल, मला जेवणच नाही भेटलं 2 दिवस झालं आणि माझ्यासमोर जेवण ठेवलेले, तर त्या केसमध्ये त्या थिंग मध्ये, त्या फूड मध्ये युटिलिटी कशी असणार आहे? जास्त असणार, बरोबर आहे की नाही. म्हणजे इंटेन्सिटी ऑफ वॉन्ट, आपल्याला त्याची किती गरज आहे त्याच्यावरती ती युटिलिटी डिपेंड असणार आहे. पहा इथं काय दिलंय, युटिलिटी डिपेंड्स अपॉन द इंटेन्सिटी ऑफ वॉन्ट. तुमच्या वॉन्टची इंटेन्सिटी किती आहे त्याच्यावरती युटिलिटी डिपेंड असणार आहे. जर तुम्हाला खूप गरज असेल तर त्याच्यामध्ये खूप इंटेन्सिटी,
तुम्हाला थोडीशी गरज असेल त्या वस्तूची तर त्याच्यामध्ये थोडीशी युटिलिटी, आणि तुम्हाला त्या वस्तूची गरजच नसेल तर त्या वस्तूमध्ये युटिलिटी नसणार आहे. पहा, मोर इंटेन्स द वॉन्ट, जर तुम्हाला खूपच गरज असेल, ग्रेटर विल बी द युटिलिटी, तर युटिलिटी कशी असणार आहे, जास्त असणार आहे. ऍज अँड वेन द अर्जन्सी ऑफ वॉन्ट डिक्लाइन, जशी त्या तुमच्या वॉन्टची अर्जन्सी म्हणजे तुमची वॉन्ट कमी होईल तशी युटिलिटी डिमिनिशेस, तशी युटिलिटी काय होणार आहे, डिमिनिश होणार आहे, म्हणजे कमी होणार आहे. म्हणजे तुम्हाला कमी गरज असेल तर कमी युटिलिटी होणार आहे. फॉर एक्झाम्पल, हंग्री पर्सन फाइंड्स मोर युटिलिटी इन फूड दॅन अ पर्सन हु इज नॉट हंग्री. तेच दिले, मी जे एक्झाम्पल दिले तेच इथे दिले. एखाद्या हंग्री भुकेल्या व्यक्तीला अन्नामध्ये प्रचंड युटिलिटी मिळणार आहे, पण तेच एखाद्याला भूक नसेल तर त्याला त्याच्यामध्ये युटिलिटी मिळणार आहे का जास्त, नाही, कमी मिळणार आहे. कळलं? खूपच भूक असेल खूप युटिलिटी मिळेल, मोर युटिलिटी. अजिबात भूक नसेल तर झिरो युटिलिटी, आणि थोडीशी भूक असेल तर मग कमी युटिलिटी मिळेल मोर पेक्षा. बरोबर आहे की नाही? सो युटिलिटी डिपेंड्स अपॉन द इंटेन्सिटी ऑफ वॉन्ट, तुम्हाला किती त्याची गरज आहे त्याच्यावरती त्या प्रोडक्टची इंटेन्सिटी डिपेंड, युटिलिटी डिपेंड असणार आहे. And the last point is utility is the basis of डिमांड. युटिलिटी हा कोणत्याही प्रोडक्टच्या डिमांडचा बेसिस आहे, अतिशय महत्वाचं आहे. डिमांडच्या रिलेटेड एखादी वस्तू मध्ये जर युटिलिटी असेल तरच आपण ती वस्तूला डिमांड करणार आहे. डिमांड करणार म्हणजे तरच ती वस्तू आपण विकत घेऊ म्हणा, तरच त्या वस्तूचा आपण परचेस करणारे, बाय करणारे किंवा त्याचा वापर करणारे. समजा फॉर एक्झाम्पल आपण किल्ल्यावरती फिरायला गेलेलो आहे, राईट, तिथं गेल्यानंतर ना आपल्याला चालता चालता समजा तहान लागली, बरोबर, म्हणजे त्या पाण्यामध्ये युटिलिटी क्रिएट झाली तरच आपण पाण्याची बॉटल विकत घेणार आहे, राईट. जर आपल्याला नाही तहान लागली तर आपण घेणार आहे का त्या ठिकाणी पाणी विकत, नाही घेणार आहे. मिनरल वॉटर वगैरे किल्ल्यावर जाताना आपल्या सोबत नसेल तर. म्हणजे त्या प्रोडक्ट मध्ये युटिलिटी आली तरच त्या प्रोडक्टला आपण डिमांड करतो, म्हणजे मागणी करतो, अदरवाईज नाही. पहा तिथं काय दिले, पर्सन विल डिमांड अ कमॉडिटी ओनली इफ इट गिव्स युटिलिटी टू हिम. जर एखाद्या प्रोडक्ट मध्ये त्याला युटिलिटी दिसली तरच तो त्या प्रोडक्टला काय करतो, डिमांड करतो, मागणी करतो, विकत घेतो, अदरवाईज करतो का डिमांड, नाही. फॉर एक्झाम्पल, अ सिक पर्सन हॅज युटिलिटी इन मेडिसिन्स हेन्स ही डिमांड्स मेडिसिन्स. जर एखादा आजारी व्यक्ती आहे तर तो आजारी पडल्यावरतीच त्याला मेडिसिन मधून युटिलिटी भेटणार आहे, आणि तरच तो त्या केसमध्ये मेडिसिन्स बाय करणार आहे. असं आहे का आपण एकदम ठणठणीत आहे आणि तरी पण आपण मेडिकल मध्ये गेलो आणि सर्दीच्या गोळ्या घेतल्या आणि खाल्ल्या, मग आपल्याला युटिलिटी मिळणार आहे का त्याच्यामधनं, नाही. जर आपल्याला सर्दी नसेल तर आपण सर्दीच्या गोळ्या घेऊ का विकत, नाही. नाही. म्हणजे त्या केसमध्ये त्याला डिमांड भेटेल का मेडिसिनला, नाही मिळणार, बरोबर. कारण की जर त्या प्रोडक्ट मध्ये युटिलिटी असेल तरच ते प्रोडक्ट आपण बाय करणार आहे. त्या प्रोडक्ट मध्ये युटिलिटीज नसेल तर ते प्रोडक्ट आपण बाय करू शकत नाही. म्हणून युटिलिटी इज द बेसिस ऑफ डिमांड. डिमांड साठी त्या प्रोडक्ट मध्ये युटिलिटी असावी लागते. जर एखाद्या प्रोडक्ट मध्ये युटिलिटी नसेल तर ते प्रोडक्ट कोणीही बाय करत नाही. सो युटिलिटी इज द बेसिस ऑफ डिमांड. अ पर्सन विल डिमांड अ कमॉडिटी ओनली इफ इट गिव्स युटिलिटी टू हिम. जर एखाद्या प्रोडक्टने त्याला युटिलिटी दिली तरच तो प्रोडक्ट बाय करणार आहे. फॉर एक्झाम्पल इथं सिक पर्सन दिले, आजारी व्यक्तीला जर मेडिसिन मधनं युटिलिटी मिळत असेल तर तो मेडिसिन बाय करेल, अदरवाईज तो मेडिसिन बाय करणार नाही. कळलं? हो. अशा पद्धतीनं काल आपण 5 पॉइंट पाहिले युटिलिटीच्या फीचर्सचे, आज आपण 5 पॉइंट पाहिले युटिलिटीच्या फीचर्सचे. अशा पद्धतीनं टोटल 10 पॉइंट्स ऑफ फीचर्स ऑफ युटिलिटी हे आपण आज कंप्लीट केलेले आहेत. कळलं? नेक्स्ट जो आहे टाइप्स ऑफ युटिलिटी तो आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूयात. ओके, आज इथं आपण थांबूयात मग. ओके.